नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे, तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका। 1 तारखेचा अपडेट आहे, 1 जून 2025। आज तारीख आहे 2। हे कालचा अपडेट आलेला आहे DMR संदर्भातलं। तर पहा, जे कोणी DMRचा फॉर्म भरलेला आहे, नर्सिंग सोडून बाकीच्या सगळ्या जागांसाठी पदभरती निघालेली आहे, नर्सिंगची पण निघणार आहे। तर तयारीला लागा, नर्सिंग ही 100% 2025 मध्येच निघणार आहे। तर पहा, जे ऑलरेडी दुसरे क्लास सीचे जे ग्रुप आहेत त्याच्यामधले जे पोस्ट आहेत त्यामधले सर्व जागा निघालेल्या आहेत। त्यामधला एक अपडेट महत्त्वाचा आलेला आहे, तर चला पाहूया। पहा, पदभरती जाहिरात शुद्धीपत्रक असणार आहे। सरळ सेवेचे तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा 2025 CVT 2025। तर पहा, काय महत्त्वाचा अपडेट आहे। वैद्यकीय शिक्षण औषधद्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय दंत महाविद्यालयात व संलग्नित रुग्णालयातील गट क ग्रुप सी मधील तांत्रिक, टेक्निकल, नॉन टेक्निकल संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरता भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर जाहिरात ही 17 तारखेला आलेली आहे। 17 जूनला ही वेबसाईटवर आलेली आहे। वेबसाईट हे मेड.edu आहे, सगळ्यांना ऑलरेडी माहीत असेल। ज्यांना माहीत नाही त्यांना DMRची जी काही अपडेट असते ही med/edu.in या संकेतस्थळावर अपडेट होत असते। माहीत नसेल तर तुम्ही चेक करत राहा। त्यानंतर अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेली होती। सदर जाहिरातीच्या अनुषंगाने याद्वारे खालील प्रमाणे शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे। तर शुद्धीपत्रक कोणतं आहे ते आपण पाहू। तर पहा, DMRची भरती लवकरच येणार आहे मित्रांनो, अभ्यासाला लागा, कारण आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक व्हिडिओ आपण अपडेट करत असतो। तर तुम्हाला जर सिलेबसचा तुम्हाला पाहिजे असेल तर सिलेबसचा पण व्हिडिओ आपण अपडेट केलेला आहे। एक्झाम पॅटर्नचा पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपडेट केलेला आहे। तुम्ही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही गोष्टी व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे। एक्झाम पॅटर्नमध्ये चेंजेस वगैरे असणार आहेत असं वाटायला लागलं आहे, तर त्यानुसार तुम्ही ते पण पाहून घ्यायचं आहे। टाईम बाउंडचा चेंज झालेला आहे, यामध्ये तुम्हाला आता ह्या एक्झाममध्ये कंपल्सरी टाईम बाउंड चेंज झालेला आहे। तर त्यामुळे तुम्हाला नर्सिंगमध्ये पण ते यायचे चान्सेस खूप जास्त आहेत, तसेच असणार आहे। एका याच्यामध्ये आलं आहे म्हणजे दुसऱ्यामध्ये येणार चान्सेस आहेतच। तर तुम्हाला टाईम बाउंडचा एक महत्त्वाचा मुद्दा तो आहे। त्यानंतर पहा, आणि एक्झाम पॅटर्न, त्यानंतर पुन्हा मग बुक्स वगैरे बुक्स वगैरे पाहिजे असतील तर बुक्सचा पण आपला व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही बुक्सचं पण व्हिडिओ पाहून घेऊ शकता आपल्या यूट्यूब चॅनलवर। बुक्सचं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल संदर्भात दोघांच्या संदर्भात आपण व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण पाहून घ्या। तर पहा, यामध्ये काय सांगितलं आहे, जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक 2 जो आहे तो पाहायचा आहे तुम्हाला। जर तो पाहायचा असेल तुम्हाला तर आपल्या चॅनलवर याचा PDF अवेलेबल आहे, त्या PDF वर तुम्ही पाहू शकता तो मुद्दा काय सांगतो 2 मधला। तर पहा, शैक्षणिक आहार तज्ज्ञामध्ये आहार तज्ज्ञ या पदाकरता खालील नमूद बाब समाविष्ट करण्यात येत आहेत। जे डायटिशियन पोस्ट आहे, डायटिशियन पोस्टसाठी खालच्या जे पोस्ट एज्युकेशन आहे ते ॲड करण्यात येत आहे असं याच्यामध्ये सांगलेलं आहे। तर ते कोणकोणत्या आहेत पायामध्ये, शासन निर्णय क्रमांक हा नंबर आहे, या नंबर अंतर्गत 13/5/25/225 अंतर्गत BSc ऑनर्स, ठीक आहे, म्हणजे गृहविज्ञान सायन्स म्हणजे ठीक आहे, होम सायन्स व BSc ऑनर्स सामुदायिक विज्ञान सायन्स म्हणजे कम्युनिटी सायन्स पद विप्राप्त जे कोणी उमेदवार असणार आहेत तर त्यांची शैक्षणिक आहार तज्ज्ञ पदाकरता ग्राह्य धरण्यात येणार आहेत। तर पहा, BSc डायटिशियन जी पोस्ट आहे, डायटिशियनसाठी तुम्ही BSc होम सायन्स जर केला असेल किंवा BSc कम्युनिटी सायन्स जरी केला असेल तर तुम्ही दोघं पण यामध्ये फॉर्म भरू शकता। हे महत्त्वाचा अपडेट आहे। जे कोणी डायटिशियन पोस्टसाठी फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्यासाठी हा अपडेट आहे। पहा, हे साई आहे आयुक्त साहेबांची। तर अशा प्रकारचे डायटिशियनसाठी जे कोणी फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्यासाठी अपडेट आलेला आहे। BSc होम सायन्स आणि BSc कम्युनिटी सायन्स हे दोघे पण जे कोणी पदवी झालेली आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे या दोन्हीमध्ये, त्यांनी डायटिशियनसाठी पोस्टसाठी अप्लाय करू शकतात। तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। असेच अपडेट आपण चॅनलवर घेऊन येत असतो। धन्यवाद।